शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, आता सध्या आपण आहोत हातनूर या गावामध्ये, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत, तर हा टोमॅटोचा प्लॉट जवळपास एक 2.5 ते 3 एकरचा जवळपास प्लॉट आहे हा. आणि ह्या प्लॉटची जी लागवड आहे तर ही 1 फेब्रुवारीची लागवड आहे. 1 फेब्रुवारी 2026. आज जवळपास 18 मार्च, म्हणजे 1 महिना 18 दिवस. 18 दिवस पण नाही म्हणता येणार आपल्याला, 16 दिवसाचाच, कारण की फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असतो. तर हा प्लॉट म्हणजे आज जर आपण बघितलं तर 45 दिवसाचा प्लॉट आहे फक्त हा. आणि जबरदस्त अशी ह्या प्लॉटची वाढ आहे. आता सध्या जर बघितलं आपण तर खूप पाला पण खूप छान आहे या प्लॉटला. आणि फुटवा पण आहे ना खूप छान आहे. आणि याची सेटिंग जर बघितली तर सेटिंग अतिशय उत्तम अशी सेटिंग आहे. शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट येत्या 20, 25 ते 30 दिवसामध्ये नाही का हा प्लॉट आता चालू होईल. आणि फुल सेटिंग जर बघितले तर खरोखर अतिशय उत्तम अशी सुंदर फुल सेटिंग आहे. बघा किती फुलांचे गुच्छच आहे. आणि विशेष म्हणजे ह्या प्लॉटचं एक वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर खर्च ह्या प्लॉटला खूप कमी केलेला आहे. याच्यावरती जर वॉटर सोल्युबलचा इतर बाकी जे ड्रिपचे फर्टिलायझर जे म्हणतो आपण, तर याचा जर खर्च जर म्हटला तर अतिशय कमी खर्चामध्ये हा प्लॉट नाही का डेव्हलप झालेला आहे. आणि त्याचं कारण पण तसंच आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटला आपण जे शेतकरी भाऊ जे आहेत आपले, यांनी लागवडीच्या आधी थोडंसं प्रमाणामध्ये काही बेसल डोस वापरला होता. आणि बाकीचं जे नियोजन होतं त्यांना ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीनं त्यांनी नाही का खर्च केला. फवारणीचा पण खर्च खूप कमी प्रमाणामध्ये आहे. काही जे औषधे फवारणीचे जे लिक्विड मॉलिक्यूल होते त्यांना त्या पद्धतीनं सांगितले तर त्यांनी वापरले. आणि त्याच्यानंतर त्यांना खूप भयानक खतरनाक असे जबरदस्त रिझल्ट आले. तर हे बघू शकता तुम्ही, ही फुलांची संख्या पण इतकी अतिशय सुंदर आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि याचं एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की सध्या कन्नड तालुक्यामध्ये पतंग जे म्हणतात आपण, की जे पानं खाणारे जे अळी आहे, तर त्याचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये होतं. पण ह्या शेतकऱ्यांना मित्रांना जे आपण 1, 2, 3 फवारण्या ज्या सांगितल्या आणि त्यांनी एक औषध जे होते तर हे कंटिन्यूमध्ये नाही का त्यांनी फवारणीमध्ये वापरलं. आणि त्याच्यामुळं त्यांना खूप चांगला या ठिकाणी रिझल्ट मिळाला. आणि त्याचा त्यांना अतिशय उत्तमरित्या असा फायदा झालेला आहे. तर या ठिकाणी आपण त्यांना काही पानं थोडेसे गोळा होत होते, इथे जमा होत होते. थोडं पाण्याचं प्रमाण पण थोडंसं कमी व्हायला लागलं होतं. आणि ज्यावेळेस आपण मागच्या वेळेस प्लॉट व्हिजिटला आलो होतो तर त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं होतं की पाण्याचं प्रमाण वाढवा. आणि अजून काही पानं पातळ होत होते, तर त्याच्यासाठी पण आपण त्यांना काही सिलिकॉनचे फवारण्या आणि काही ड्रिपमधून सोडायला सांगितलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी सोडलं आणि खरोखरच त्यांना नाही का खूप छान प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांना नाही का रिझल्ट मिळाले. आता शेतकरी भाऊ जे आहे तर ते प्लॉटवर नाही आहे इथं, नाही तर आपण त्यांना नाही का 2 शब्द बोलायला सांगितलं होतं. तरी पण आपण बघू, जर असेल तर त्यांना नाही का आपण विचारू, आणखीन माहिती जर देण्यासाठी सांगू. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात, आणि आपल्याकडे पण टोमॅटो लागवड आहे का सध्या, कोणत्या तालुक्यामधून आहात, जिल्हा कोणता आहे आपला, आणि टोमॅटो लागवड जर असेल आपल्याकडं तर किती आहे, तुमच्याकडे सध्या लागवड कशी आहे, हे पण शेतकरी मित्रांनो सांगा. आणि तुम्ही व्हरायटी कोणती लागवड करता, कोणती व्हरायटी लावलेली आहे, तुम्हाला मार्केटची व्यवस्था काय आहे, कोणत्या मार्केटला आपला टोमॅटो जात असतो, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण माहीत होतं की टोमॅटो हे कोणत्या कोणत्या भागामध्ये लागवड होती आणि केल्या जाते. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.